नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण क्वेश्चन पेपर बघूया JNM फर्स्ट इयर बायोसायन्स मिडवायफरीमध्ये। त्यात आपण बघूया रिकामी जागा। हा क्वेश्चन पेपर 2009चा आहे। त्यात आलेल्या रिकामी जागा बघूया, कारण की रिकामी जागा ह्या रिपीट परत येतात। चला बघूया। प्रश्न पहिला, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरा। नंबर 1, रिकामी जागा हा क्रोमोझोमचा गुणसूत्राचा कार्यरत भाग आहे। तर क्रोमोझोमचा गुणसूत्राचा कार्यरत भाग हा जीन आहे। तिसरा येते याचा आन्सर, जीन हा क्रोमोझोमचा गुणसूत्राचा कार्यरत भाग आहे। सेकंड बघूया आपण, रुग्णाचा pH रिकामी जागा आहे। तर रुग्णाचा pH हा 7.35 ते 7.45 पर्यंत असतो। तर यात चौथ्या नंबरचा आन्सर आहे। तिसरं बघूया, मूत्रपिंडातील 3 छिद्रांना रिकामी जागा म्हणतात। तर मूत्रपिंडातील 3 छिद्रांना ट्रायगोन नंबर 1चे येते यात आन्सर, ट्रायगोन म्हणतात। चौथा आहे लाल रक्तपेशी ह्या रिकामी जागामध्ये येऊन नाश होतात। तर ह्या सी याचं आन्सर आहे, सी लिहा। याला इंग्लिशमध्ये स्प्लीन पण बोलतात। 5व्या नंबरचा आहे, वेगस मज्जातंतू ही मज्जातंतू आहे। तर वेगस मज्जातंतू ही एकत्रित मज्जातंतू आहे। हे क्वेश्चन तुम्ही वाचून घ्या एकदा। रिकामी जागेमधले एक मार्कासाठी येते, बरोबर लिहावं लागतं। मिडवायफरीच्या पेपरमध्ये रक्ताचा pH आणि मूत्रपिंडातील 3 छिद्र हे खूपदा विचारले आहे। 2, 3, 4 नंबरचा पेपर हा खूप 2-3 पेपरमध्ये आलेला आहे आणि 2024मध्ये पण पेपरला आलेला आहे। तर हे वाचून जा तुम्ही। काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। कुठलेही तुम्हाला आन्सर सीट या सोप्या मराठीमध्ये जर आणखीन कुठल्या प्रश्नाची उत्तरे पाहिजे असेल तर कमेंट करा। धन्यवाद।